तुम्हाला पण थंडीमध्ये अंगदुखी किंवा पायामध्ये वात येणे, अशक्तपणा येणे असा त्रास होतो का? मग हे लाडू नक्की तुम्ही बनवून खा आणि तुमचा त्रास नक्की कमी होईल. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत, तर त्याच्यासाठी काय-काय सामान लागणार आहे आपण बघूया. हे मी बदाम घेतलेत 1 ते सव्वा वाटी, काजू आहेत, त्याच्यानंतर तीळ घेतलेले आहेत मी 3 चमचे. हे आहेत जवस 4 चमचे घेतलेले आहेत मी. आणि ही आहे खजूर, याच्यामधली बी काढून ठेवलेली आहेत ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. ही 250 ग्रॅम आहे खजूर, पाव किलो. आणि चिया सीड्स घेतले होते मी. आणि खोबरं आहे 4 ते 5 चमचे. आणि ह्या भोपळ्याच्या बिया ह्या पण 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत मी. आणि ह्या आहेत आपले बेदाणे, ह्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी उन्हामध्ये वाळवलं 1 तासाभरासाठी, कारण ह्याच्यावरती खूप सारे केमिकल्स असतात, त्यामुळे तुम्ही पण नक्की धुवून घ्या आणि सुकवून घ्या. आता हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा ज्यांना तेल न घालता भाजायचं आहे त्या वस्तू आपण भाजून घेऊयात. हे जवस घातलेले आहेत, एकदम बारीक गॅसवरती तुम्ही छान असं खरपूस भाजा. आणि थोडंसं आवाज यायला लागला, ते उडायला लागले जवस की मग त्याच्यामध्ये आपण तीळ घातलेले आहेत आणि दोन्ही एकत्र आपण भाजून घेणार आहोत. मी एका ताटामध्ये गार करायला काढलेलं आहे. आता हे चिया सीड्स घालायचे. ह्याला भाजायला काहीच वेळ नाही लागत, अगदी 30-40 सेकंड्समध्ये हे भाजून जातं. ते पण साईडला काढून ठेवायचं. आणि खोबरं भाजून घ्यायचं. ह्याला एकदम कमी गॅसवरती भाजा, सो दॅट करपणार नाही. आता तूप घालून आपण बाकीचे पदार्थ भाजणार आहोत. हे मी याच्यामध्ये बेदाणे घातले होते, 1-2 ते 3 मिनिटांमध्ये मीडियम गॅसवरती छान असे फुगले जातात. ह्यांना भाजून आपण साईडला काढून घेणार आहोत. ह्याच्यामध्येच तुपासहित काढून घ्यायचं, कारण तूप एनिवेज पौष्टिक असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंग पण छान येते तुपामुळे. मग 2 चमचे तूप घालून ह्याच्यामध्ये आपण बदाम पण भाजून घेणार आहोत. कलर बघा किती छान आलेला आहे. आता काजू आणि भोपळ्याच्या बिया ह्याला पण आपण छान असं कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. प्रत्येक गोष्टी वेगळ्या भाजल्यामुळे खूप छान भाजल्या जातात आणि एखादी गोष्ट कच्ची राहत नाही किंवा दुसरी गोष्ट करपत नाही. त्यामुळे वेगळं वेगळं भाजून घेतलेलं नेहमी चांगलं होईल. तर ह्याच्यामध्ये परत मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. आणि आता जी खजूर आहे बिया काढलेली ती घालून घ्यायची. नॉर्मली जसं आपण साखर किंवा गूळ घातल्यावर कसा थोडासा तो सॉफ्ट होतो, त्याच पद्धतीने खजूरमध्ये पण स्वीटनेस असल्यामुळे हे पण सॉफ्ट होऊन जाईल जसं गरम होईल तसं. तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात त्याचा एक गोळा तयार झालेला आहे. थोडंसं आपल्याला फोडून घ्यायला लागेल असं उलथण्याने, किंवा स्पून घेतलेला आहे मी इथे. छान अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता हे जे सगळे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत खजूर सोडून, ते आपण मिक्सरला एकदम मोठे मोठे दळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी आपण करून घेणार आहोत. तर त्या ताटामध्ये आपण खजूर काढून घेतलेले आहे आणि बाकीचे जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे आपण मिक्स करून घेऊयात. आणि माय लेक रेसिपीजला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज पुढे बघण्यासाठी. तुमच्या एक सबस्क्राईब किंवा एका लाईकमुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बनवू शकता. मी छोटे बनवते कारण माझी मुलगीही ती जास्त खात नाही गोड, त्यामुळे मी छोट्या प्रमाणातच बनवते लाडू. कुठल्या शेपमध्ये हवं त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. ह्याची वडी पण बनते. आणि ही जी इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा रेसिपी आहे पूर्ण मी प्रत्येक व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असते, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता प्रमाण वगैरे सगळंच. तर हे बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत.